52 crores of rupees हे आमकां अवेलेबल हेज्या खातीर कोवीड हॉस्पिटल आनी बाकीचे सगळ्या गोष्टी ज्यो ज्यो आमकां करपाक जाय ताच्या खातीर आमकां अवेलेबल जाल्ले आसा. लेबर वेलफेअर फंडांतल्यान कितले पयशे आशिल्ले आनी कितले वापरपाक मेळटा? लेबर वेलफेअर फंडांतले आमकां डायरेक्ट अजून तशें सेंट्रल गव्हर्मेंटाचे लेटर्स बीन कांय येवंक ना, बट तरी सुद्दां आमी लेबर वेलफेअरांतले आत्तां ज्या लेबरांक आमी ज्यो ज्यो गजाली सप्लाय करपाक जाय, फूड सप्लाय करपाक जाय, लेबर कॅम्पांतलो जे डिफिकल्टी आसा ते काही प्रमाणात आमी लेबर वेलफेअर फंडांतले आमी वापरता. आनी काल पयर जशें हांवें सांगलां की आमी 6000 रुपीज पर लेबर दोज वर रजिस्टर्ड लेबर्स तांकां त्यांच्या 15 डेजची सॅलरी म्हणून जवळपास 15,000 लेबर्स ह्याच्या खातीर जे रजिस्टर्ड आसा ते इलिजिबल आसात. त्या 15,000 लेबरांक ताजो फायदो जातलो. अजुनूय हांवें आज लेबर कमिशनराक आफयला, ताचे कडेन क्रॉस चॅक करून तांकां जितको फायदो लेबर वेलफेअर फंडांतलो सुद्दां दिवपाक जातलो तोय फायदो जो आसा तो आमी तांकां दितले. रिपोर्ट आयल्या ना, रिपोर्ट्स सांजचे येतले. आतां आमी आमच्या लॅबांतल्यान रिपोर्ट करता, त्या खातीर रिपोर्ट्स आयज सांजचे मेळटले. आमी ऑलमोस्ट जितके पेशंट आशिल्ले त्या सगळ्यांचे रिपोर्ट्स जे आसा हे काडले. तांकां ऑलरेडी हांवें कालूच सांगलां त्या प्रमाणे त्याच्या फॅमिली मेंबरांक सगळ्यांक क्वॉरंटायन केले. तांकांय ऑलरेडी फायंड आवट केल्या, तांकांय बी क्वॉरंटायन करपाक सांगल्या आनी तांचे रिपोर्ट्स जे आसा हे जातले. प्लॅनान ताच्या बरोबर आयिल्ले ते म्हाका फिगर अजून मेळोंक ना, बट हांव पळयतां. कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्या बरोबर हांव उलयलां, महाराष्ट्राच्या उलोवंक ना, पूण हांवें ताका पर्सनली रिक्वेस्ट केलें की खंयसरूच कर्नाटकान आमचे व्हेकल हाडून उरच्यो न्ही. महाराष्ट्राच्या सगळ्या जितके डिस्ट्रिक्ट कलेक्टर्स आसा तांचे कडेन कंटिन्युअसली आमचे कलेक्टर इन टच आसा. आता 22 तारखेक तुमचे एअरपोर्टार स्क्रीनिंग कर आशिल्ले जाल्यार तुमकां ती म्हायती कशी ना ते खंयचेर पॅसेंजर आनी कितें स्क्रीनिंग कसले करतात ती म्हायती पटाक करून मेळपाक जाय एडमिनिस्ट्रेशन. How many passengers came on that Vistara flight? How many passengers? What are their addresses? Where they are? Administration should have known if there is screening on 22nd March. It is the Janta Curfew day. ते दिसाचे जे तुका सांगता पळय न्ही, भितरले 20 जाण परत गेले. हांवें इन्फॉर्मेशन घेतल्या त्या प्रमाणे त्या फ्लायटांतले म्हणजे तेंच्यांनी जे 40 पेशंट टार्गेट करताले तो आसा त्या सिटांतले 20 पेशंट परत गेल्ले आसा. 20 पॅसेंजर परत मुंबईन गेले, ट्रॅव्हल जाले. आनी 20 जाण जे गोंयान आसात तांकां ऑलरेडी तेंच्यांनी इन टच आसात, ते म्हणजे ऑलरेडी तांकां होम क्वॉरंटायन सांगलां तेंच्यांनी. ती इन्फॉर्मेशन हांवें कालूच दिल्या. मुख्यमंत्री साहेब, दोन गोष्टी विचाराव्या वाटतात. एक म्हणजे शाळांसाठी एक परिपत्रक काढलेलं आहे, सर्क्युलर काढलेलं आहे मिड डे मीलसाठी. जी मुलं आता घरी आहेत त्यांना मिड डे मीलचे पैसे देण्याचं सरकारने ठरवलेलं आहे. त्यासाठी शाळेतले शिक्षक आहेत त्यांना कामावरती लावणार आहेत तुम्ही की काय करणार? ॲक्च्युली कशें सांगता हांव, प्रत्येकाच्या अकावंटाचेर हार्डली 200 काय 300 रुपया कितें तरी वयतले आनी त्या खातीर तें खूब मोठें काम आसा, कटकटीचें काम आसा. हांवें डायरेक्टराक सांगलां इन केस इट इज पॉसिबल जर आसा जाल्यार ते 200 रुपया घालपा खातीर आनी 400 रुपयाचें काम जातलें पळोवंक वचत जाल्यार. हांवें सांगलां आत्तां होल्ड कर, कितें डिसिजन घेवपाचें तें पळय. हांवें डायरेक्टरा कडेन पर्सनल उलयलां ह्या विशयाचेर. सध्या होल्ड हय, हांवें सांगलां होल्ड कर. तें कशें आसा, एकदां इट इज अ सेंट्रल गव्हर्मेंटची गायडलायन म्हणून परत तो प्रॉब्लेम आसा, बट आत्तां सांगलां आत्तां तरी होल्ड कर म्हणून. दुसरा एक प्रश्न असा आहे की डेक्कन फाईन केमिकल्स म्हणून कोरलेला जी इंडस्ट्री आहे जी पेस्टिसाइड्स तयार करते ती इंडस्ट्री सुरू आहे. तुमच्या लॉकडाऊन प्रमाणे की जे नेसेसरी आहे इंडस्ट्री ते सुरू राहायला पाहिजे. पेस्टिसाइड सुरू ती इंडस्ट्री प्रत्येक इंडिव्हिज्युअल इंडस्ट्री हांवें आतां लेबर कमिशनराकूय आपयलें इंडस्ट्रीकूय. आमी ओवरऑल बरेच जाण कशें आसा, आमचे कडेन हे कॅमिकल आसा ते ताका त्या कंपनीक लागता, हे ह्या कंपनीक लागता, तो तेजो बाय प्रॉडक्ट आसा अशें सांगून वेगवेगळ्यांनी परमिशन्स घेतलेली आसा. तेजे आमी स्पेसिफीक ह्या कंपनीक जाल्लें कितें जर गोंयांतली गोंय राज्य हें 4थ्या नंबराचें फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज मेडिसिन्स तयार करपी. त्या खातीर आमकां वयल्यान कंटिन्युअसली हो प्रेशर आशिल्लो. त्या खातीर अश्यो जर कंपनी आसत जाल्यार हांव परत एकदां पळोवपाक लायता आनी ज्यो जर नेसेसरी नासत जाल्यार आत्ताच्या घडीक तांकां थोडोसो बंद करपाक हांव चॅक करता. हांव ऑलरेडी सांगता डेक्कन. ना, आमी लेबर फ्रॉम नेबरींग स्टेट अलाव करूंक ना आनी स्ट्रिक्टली सांगलां की बंद कर म्हणून. बॉर्डरीचेरूय आमी सांगून दवरलां डे टू डे लेबर जे दुसऱ्या खंयच्यान येता, इवन दो
हांवें स्पेसिफीक म्हणजे म्हज्या लक्षांत येता त्या प्रमाणे बिर्डी आनी हांगासर येताले तांकां सुद्दां बंद करपाक लायले. सर हांगासर रूम घेवन रावताले आनी ते हांगासरूच आसात. ते गेली कितलेशेच म्हयने भायर वचूंक ना, ते हांगाच आसात, ते गोंयांत रावतात, तांकां आमी अलाव केल्या. थोडे कंपनी अशा आसा म्हणजे 90% लेबर भायले म्हणजे नेबरिंग स्टेटातले, सो तेंच्यांनी फाल्यां सगळ्यांक कंपल्सरी आपल्या कामाक. ना एक गजाल आसा, हांवें परत सांगलां, हांव आतां लेबर कमिशनर म्हाजे कडेन वयर आयला. आयज आमी लेबर इन्स्पेक्टराक धाडलेले, ते सगळ्या फार्मास्युटिकल्स कंपनींनी वचून आयले. हांवें तेंचो रिपोर्टूय घेतला, हांव तेजे कडेन चॅक करता. भायल्या खंयच्याच स्टेटीचो, कित्याक सांगता, आमी बॉर्डरी सील केल्या, त्या ती खंयचोच लेबर वो भायल्या स्टेटींतल्यान आमच्या स्टेटीन एंटर करूंक शकचो ना. सिंगल एक सुद्दां, हांवें तुमकां सांगलें पळय, म्हणजे थंयसर चॅकींग हें फक्त पुलिशेचेरूच ना. म्हणजे नो डावट आमी पुलीस आमचें काम करतात, पण आमचो गोवा पब्लीक सर्वीस कमिशन ज्युनियर स्केल, सिनियर स्केल हेंय तेजेर लक्ष दवरून आसा. त्या खातीर बारीक बारीक गजाली आमी बॉर्डरी वयल्यो चॅक करता. त्या खातीर सांगता, कर्नाटक खंयच्यानूच लेबर जो आसा पळय न्ही, वो गोंयच्या खंयच्याच फार्मास्युटिकल कंपनीन येवचो ना. येतलो जाल्यार तांकां बाय रोडूच येवचो पडटलो, ताका खंय जंगलांतल्यान येवचें ना. CISFचे जवान काढून घेतलेत का काही तक्रार? ना, CISFचे जवान काडून बीन कांय घेवंक ना. थोड्या लोकांचे बेश्टूच म्हणजे लोक कशे आसा, लोक चड पॅनीक जाल्ले आसा. आमी CISFचे जवान म्हणजे कोणाक मारपा खातीर हांगा हाडूंक ना. खंय तरी कोणाक शिस्त लागपाक जाय, थोडेशे कोणाक भंयूय लागपाची गरज आसा. आयजूय जर पळयत जाल्यार काही म्हाका आतां कंप्लेन दितात की बेश्टे अननेसेसरी काही जाण जे आसा पळय गाडयो घेवन फुकट बेश्टेच भोंवत आसात. काही जाण अननेसेसरी घोळक्यांनी मोठ्या प्रमाणात एकी कडेन रावन वेगवेगळ्या पद्दतीने करतात. त्या थोड्याशा लोकांक भंय लागपूय गरजेचें आसा. सर कितें जाणा, ते रिव्हरशीप वुमन्स म्हणून एक संघटना आसा, तांच्यांनी व्हॉलंटियर पासाक अप्लाय केले आनी गव्हर्नमेंटान ते म्हणटा अलाव करूंक ना तांकां. हें का खोटें? आतां एप्लाय खूब लोकांनी केल्या. आतां कोणी कोणी केल्या तितून हांव वचोंक ना. तशें जर पळोवंक वचत जाल्यार आमच्या प्रत्येक बरी गजाल आसा. खरें म्हणजे व्हॉलंटियर म्हणून काम करून येवपाचें. प्रत्येक एका पुलीस स्टेशनाचेर 300, 400 एप्लिकेशन आसा. आतां आमी इतक्या जाणांक जर व्हॉलंटियर करीत दिलें जाल्यार गोंयांत 15 ते 20,000 व्हॉलंटियर जातले. म्हणजे गोंयांत ह्या व्हॉलंटियरांचीच गर्दी चड जातली. पूण शेवटी खंय तरी आमकां रेस्ट्रिक्शन्स घालचे पडले. आतां रेस्ट्रिक्शन्स कशे घालतले? एक आमचे पंच सरपंच हे ऑलरेडी आसा इलेक्टेड, म्हणल्या परत तांकां आमी कळटा. परत मागीर कशें आसा, आमदाराक शेवटी आमदाराकूच आमी कित्याक दिलें तर आमदाराक कन्विनियंट जावपाक जाय. पूण आमी हेका दिना. 40 आमदारांक बाबा थोडेशे टीम करपाक, होम डिलिव्हरी करपा खातीर बरें पडटा म्हणून आमी आमदाराक सांगलें की तुजें कन्विनियंट कोण आहा ते 20 जाणांक कर. आनी एक्क्याचेर विशय सोंपयला. आनीक आमी तांचे खूब जाणांनी केला. आमी कोणाकूच अजून दिवंक ना व्हॉलंटियर पास. कोवीड पॉलिटिक्स जायना न्ही. हांवें सरळ सांगलें न्ही, 40 आमदारांक 20 पास दिल्या. आनी इलेक्टेड आतां हितून पॉलिटिक्स कसलें? कोण जर थंयसर आतां पंच कोण निवडून दिला तर आमी पळयला? कावन्सिलर खंयच्या पार्टीचो म्हणून आमी पळयला? ना. अरे कोविड-19 झगडुया, ते राजकारण नाका आतां. कोवीड हॉस्पिटल आसलें पळय न्हू, तेची ती ESI OPD आसली ती बंद आहा काय वचपाक मेळटा? थंयसली बंद आसा. त्या हॉस्पिटलांत कोविडच्या शिवाय आनी कांयच जायना. ती फॅसिलिटी ESI ची भायर करून दिल्या काय? आमकां फोन येताले की आमची वखदां म्हयन्याची घेवपाची आसता ती खंयच्यान ते तेंच्या डिस्पेन्सरींतल्यान मेळटलें. जर कितें प्रॉब्लेम आसा जाल्यार हांव तेजी नियर बाय खंयची डिस्पेन्सरी आसा पळय न्ही ती पळोवपाक लायता आनी थंयच्यान अवेलेबल करून दिता. सरकारी खाती सगळे बंद आसा की सरकारी खाती बंद ना. परत सांगता हांव, आतां सांगलें पळय, सेक्रेटरीएट इज फुल्ली वर्किंग, CMO ऑफीस इज फुल्ली वर्किंग. ओके. आनी हे शेनवार आनी आयतारय काम करता. वयल्यान तुका सांगलें म्हाज्या ऑफिस तर तशें 24/7 काम करता. ओके. सेक्रेटरीएट आमचें 24/7 काम करता कंटिन्युअसली. रातचें आमचें वॉर रूम जो आसा रातची 11-12 पर्यंत मिटींग चालू आसता. ऑलमोस्ट हांव डेली 11 उपरांत रिपोर्ट घेवनूच घरा वता. आमच्या ऑफिसांतल्यान जरी काम केलें ना, सगळे घरा कडल्यान कंटिन्युअसली सगळें काम करीत आसा. कलेक्टर ऑफीस, डेप्युटी कलेक्टर ऑफीस, मामलेदार ऑफीस हे सगळे कामान आसा. आमचे सगळे म्हणजे सिनियर स्केल आनी ज्युनियर स्केल ऑफिसर ऑलमोस्ट सगळे कामान आयले. म्हणजे कोणूच घरा कडेन बेकार उरोंक ना. कारण आमी आतां कोणाक तरी क्वॉरंटायन सेंटरचो इंचार्ज म्हटला ताका थंय दवरला. कोणाक कोवीड हॉस्पिटलाचो इंचार्ज म्हटला तो थंयसर आसा. प्रत्येक जाण कोण आतां लेबर कॅम्प आसा त्या लेबर कॅम्पाचो इंचार्ज आसा. तो लेबर कॅम्पाची सगळी वेवस्था तो पळयता. कोण तरी परत म्हणजे डिजास्टर मॅनेजमेंटान जितकें लागता सांगलें तुका, म्हणजे सिनियर स्केल ज्युनियर स्केलांतलो एक सुद्दां बेकार ना. ताज्या उपरांत मामलेदार, जॉयंट मामलेदार लेवलाचे ऑफिसर्स हे सुद्दां बेकार ना. आतां लेबर कमिशनर ऑफीस पळय तें कामाक लागलें. सिवील सप्लाय ऑफीस तें कामाक लागलें. म्हणजे बेकार खंयसर आसा. आमचें तुका सगळींच ऑफिसां जीं आहा पळय न्ही, FDA कामाक लागलें. सगळीं ऑफिसां ऑलमोस्ट त्या ती तुका सांगलें मोर दॅन 60% ऑफ द स्टाफ इज इन वर्किंग. इतकेंच आसा की तो ऑफिसान ना, तो ऑफिसान बसून काम करिना, तो फिल्डार आसा. आतां लेबर कमिशनराचें ऑफीस आयज पूर्णता फिल्डार आसा. FDAचें ऑफीस
FDAचे ऑफिस सगळ्या फार्मासी बाकीच्या त्यांच्याकडे कॉर्डिनेशनान आसा, कोणाची परमिशन आसा त्यांच्या सगळ्यांकडे काम करता. त्याची 60% जे आहा पळय न्हू ते सगळ्या कामाक लायला. इवन दो आज PWDक हांवें कामाक लायला. PWD इवन दो आमी म्हटलं आतां आमचो सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशन आमच्या कामान येयला. रस्त्या वयली आसलेली गार्बेज आमी हीच ऑपॉर्च्युनिटी घेवन आमचे लेबर काही प्रमाणात जर आसा आमकां बिचाचेर कचरो काडिना जाल्यार आमी त्याच लेबरांक घेवन आमी रोड क्लीन करता. हांवें ऑलरेडी म्हणजे PCE कडेन आयज उलोवन रोड्सांतले खंय खंय जे हॉटस्पॉट आसा, ब्लॅक स्पॉट आसात, हे सगळे तांकां क्लियर करून घेवपाक लायला. त्या निमित्तान आमी आमची गार्बेज कलेक्शन सेंटर्स एस्टाब्लीश करपाचो काय कितें हाजो प्लॅनूय रेडी करता. रस्त्याचेर आतां कचरो पडना, पयलीं आसलेलो सगळो कचरो उचलता. त्या ती म्हणजे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आनी PWD हे जॉयंटली काम करता. त्या ती बऱ्याच जाणांक कशें दिसता की गव्हर्मेंट ऑफिसाक काम ना. 16 म्हाका दिसता फाल्यां आनी परवा पर्यंत 80% लोक हे आमच्या सगळ्या कामान येतले. टीम्स करप्ट जालो. सगळी कडेन वेगवेगळे ज्यात फक्त ऑफिसान कोण बसूंक ना, फिल्डार काम करतात आनी वेगवेगळ्या कॉर्डिनेशनान काम करता. आनी खूब बरें दिसता की सगळे ऑफिसर जेका जेका जें काम दिलां पळय न्ही तें कंटिन्युअसली आपुणून इनिशिएटिव्स घेवन ते काम करीत आसात. वायरोलॉजी लेबल टेस्टिंग करता म्हणजे नव्या सस्पेक्टांचे करता काय ओल्ड हेजे करून आतां चेकिंग चालू कशी ना ॲट प्रेझेंट तरी आमचे कडेन ज्यो काही केसीस पेंडींग आशिल्ल्यो तेंच्योच करता. आमकां जेंका जेंका दिसता की फर्स्ट कॉन्टॅक्ट क्वॉरंटायन केल्ल्या पेशंटाचो आसा तेंचो आमी पयलीं टार्गेट करता. सेकंड कॉन्टॅक्ट तांकां आमी होम क्वॉरंटायन म्हटलां. फर्स्ट कॉन्टॅक्ट इतक्याच खातीर मोर चान्सीस इज फॉर द फर्स्ट डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहा आनी तो जर मागीर पॉझिटिव्ह येयलो जाल्यार सेकंड कॉन्टॅक्टचो आमच्यान विचार करूया आता. सार्वजनिक ठिकाणांचं सॅनिटायझिंग केव्हा सुरू होणार आता. ऑलरेडी इन्स्ट्रक्शन्स दिलेली आहेत. थोडंसं काम सुरू झालेलं आहे. 52 crores area मध्ये exactly under which head? 52 crores येवंक ना. 52 crores आमच्या डिस्ट्रिक्ट मिनरल फंडान आसले ते नाव वी आर युटिलायझींग फॉर द कोवीड. रायट. म्हणजे आमच्या कडेन आसा न्ही ते. वी हॅव अरावंड 180 crores सुमार डिस्ट्रिक्ट मिनरल फंडाचे पयलीं. भितरले 52 crores हे आमी कोवीड म्हणजे आतां व्हेंटिलेटर विकत घेवपाक जाय आमकां. आतां व्हेंटिलेटर आमी अप्रॉक्सिमेट 100 मागयले आनीक 100 मागयले. 200 सुमार घेता. ताका आमकां सपोज एप्रॉक्सिमेटली कितें तरी 16 crores ऑफ रुपीज जाय. युटिलाइज करपाक सेंट्रल सँक्शन जाय. गरज ना. सेंट्रल सँक्शन सेंट्रलान लेटर दिलें तुमी वापरा म्हणून. ज्या ज्या राज्यान डिस्ट्रिक्ट मिनरल फंड आसा तेंच्यांनी हो डायरेक्ट फंड हो कोविडा खातीर वापरता. तेंचें पत्र आयलें. तेंचें पत्र ऑलरेडी आयलें. एप्रॉक्सिमेटली 182. 30%. म्हणजे 52 कितें तरी जाता तो. गव्हर्नमेंट सॅलरी आता दिवपाची जातली वा कांय चिंता करूं नाका म्हणून सांग. गव्हर्मेंट सॅलरी करतले. 31 मार्च आसा. A40 सॅलरी 31 तारीख जाल्या उपरांतूच जाता. गव्हर्मेंट सॅलरी करपाचें प्रोविजन सरकारा कडेन आसा आनी ऑलवेज मार्चाची सॅलरी जी आसा पळय न्ही ही सदांच 31 मार्चाच्या उपरांत जाता. ही प्रॅक्टीस आसा गव्हर्मेंटाची. ओके. आणि प्रायवेटान सॅलरी टायमार करची म्हणजे घरा शिकल्यान त्यांच्या खातीर तर ते सगळे आडोवन दवरपाक ना. प्रायवेटातली सॅलरी म्हणजे सेंट्रल गव्हर्मेंटाची गायडलायन आसा ताच्या खातीर. तांची सगळ्यांची सॅलरी जी आसा पळय न्ही ही फूल फ्लेज करपाक जाय. ही ऑलरेडी सांगलेलें आसा. तेज्यो मिनिमम सॅलरी ज्यो कितें आसा त्यो सगळ्या कंपन्यांनी करपाक जाय ही गायडलायन आसा. ओके. थँक्यू. ना मंत्री ऑलमोस्ट आपल्या आपल्या कॉन्स्टिट्युशनी डेप्युटी कलेक्टराच्या ऑफिसांनी बीन ऑब्झर्व करतात. केबलवाल्यांचा प्रॉब्लेम अजून सॉल्व्ह नाही झाला. का कलेक्टर हे कलेक्टर तिकाच करपाक लागला.